गुड इव्हिनिंग गाईज. तर कशा आहात सगळे. आजचा मी व्लॉग 4 वाजता चालू केला आहे बिकॉज मला निवडायची होती कोथिंबीर आणि सकाळचं सगळं आवरून झालं होतं. मग कोथिंबीर वगैरे निवडून आमचा 5 वाजता प्लॅन ठरला खडकवासल्याला जायचा. तर मी त्यासाठी रेडी झाले खडकवासल्याला जायला. कसं वाटतं लुक माझा नक्की कमेंटमध्ये सांगा. ॲक्च्युली आमचं अचानक ठरलं की खडकवासल्याला जायचं. घरामध्ये खूप बोर होत होतं त्यामुळे आम्ही निघालो खडकवासल्याला थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी. खडकवासल्याला जाताना एवढं ट्रॅफिक लागलं आम्हाला की विचारूच नका. आणि त्यात आम्ही बरोबर 5ला निघलो होतो. 5-5:30 वाजले होते समथिंग. पण एवढं ऊन होतं की बापरे बाप. आता पावसाचा वेट करतोय कधी येतोय कोणास ठाऊक. पण लवकर पाऊस पडू दे अशी इच्छा आहे खूप, कारण की खूप जास्त गरम होतं आहे. खूप जास्त गरम होतं आहे त्यामुळे काय विचारूच नका. आणि मिस्टर पण दुपारी आले होते घरी, सो त्यांनी एक झोप काढली. मग उठल्यावर त्यांना म्हणले चला जरा माइंड फ्रेश करून येऊ, म्हणून आम्ही निघालो खडकवासल्याला. कारण की दुसरीकडे कुठे जायचं म्हटलं तर ऊन खूप होतं आणि खडकवासला आम्ही राहतो तिथून जवळ आहे, सो आम्ही तिकडेच गेलो. तर तिथे पोचल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली की त्यांनी बाहेर बॅरिकेड लावून घेतलेत. कारण की आम्ही मागं एकदा गेलो होतो तेव्हा तिथले सगळे शॉप काढले होते आणि ह्यावेळेस सगळे शॉप होते, त्यामुळं मला जरा बरं वाटलं. कारण मागच्या वेळेस आम्ही नुसतंच फिरून आलो, काही एन्जॉय करता नाही आलं किंवा काही खाता पिता नाही आलं. त्यामुळे मला जरा तिथले शॉप बघून बरं वाटलं. मग आम्ही थोड्या वेळ तिथे बसलो कारण की ह्यांचे एक फ्रेंड येणार होते, त्यांची फॅमिली. त्यांचा वेट करत आम्ही तिथे थांबलो होतो. मस्त व्ह्यू बघत होतो आणि आम्ही बरोबर सनसेटच्या टायमिंगला पोचलो होतो. त्यामुळे गर्दी विचारू नका, एवढी गर्दी की बापरे बाप. म्हणजे असं पण नाही की सॅटर्डे संडे, तरी खूप गर्दी होती. आणि आम्ही त्यांचा वेट करेपर्यंत त्यावर एक प्लेट भजी मागवली, कारण खडकवासल्याची भजी फेमस आहे, ती मागवली. मग भजी खात थोडेसे रील्स वगैरे काढले आणि थोडं फोटोशूट केलं. देन त्यांचा फोन आला की आम्ही असं इकडे थांबलो एका ठिकाणी. मग आम्ही तिथे चालत गेलो, त्यामुळे ते दिसले. मग आम्ही त्यांना भेटलो आणि ही त्यांची मुलगी बारकी आरवी. मी ॲक्च्युली तिची मामी वगैरे लागते म्हणजे. तर ती लगेच माझ्याकडं पळत आली आणि मग आम्ही मस्त गप्पा वगैरे केल्या, गप्पा मारल्या, फोटोशूट केलं. खूप छान वाटलं त्यांना पण भेटून, कारण वहिनी पण खूप दिवस गावी गेल्या होत्या. गावाकडनं आल्यानंतर आम्ही त्यांना भेटायला गेलो, म्हणजे खडकवासल्यालाच भेटायचा प्लॅन केला होता. नंतर दादा हे त्यांच्या कॉलेजचं सगळ्या गोष्टी आम्हाला शेअर करत होत्या, म्हणजे कॉलेजमध्ये काय काय असायचं, कोणी कोणी हे केलं तर कोणी प्रपोज केलं तर वगैरे ते सांगत होते. आणि त्या गप्पांमध्ये कसा वेळ निघून गेला हेही आम्हाला कळलं नाही. आणि देन आम्ही त्यानंतर आरवी लागलेली मागं की R15वर बसायचं, तर आम्ही तिघं R15वर बसून घरीपर्यंत आलो होतो. देन त्यानंतर आम्ही आमचा असा दिवस एंड केला आहे. खूप छान दिवस होता आणि रात्री आम्ही असा दिवस एंड केलेला आहे. सो बाय बाय, टेक केअर.